नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। अशातच बऱ्याच शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून क्लेम केलेले आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉप इन्शुरन्स क्लेम केल्यानंतर आपल्या क्लेमचं काय स्टेटस आहे, काय स्थिती आहे, कंपनीने त्याच्यावरती काय कारवाई केली आहे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये असणारे क्रॉप इन्शुरन्स ॲप तुम्हाला उघडायचं आहे। क्रॉप इन्शुरन्स ॲप उघडल्यानंतर जो 3 नंबरचा पर्याय दिसत आहे, नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पीक नुकसान या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 पर्याय दिसतात, त्याच्यापैकी जो सर्वात खालचा टॅब आहे पीक नुकसान सद्यस्थिती, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो डॉकेट आय डी क्लेम केल्यानंतर मिळालेला होता, ज्याचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवण्यासाठी सांगितलं होतं किंवा लिहून ठेवण्यासाठी सांगितलं होतं, तो तुम्हाला मिळालेला जो डॉकेट आय डी असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे। डॉकेट आय डी टाईप केल्यानंतर त्याच्या खाली जे यशस्वी नावाचं बटन दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बटनवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती आपली इथं आलेली आहे। आपण हंगाम निवडला होता खरीप हंगाम, वर्ष 2021, शेतकऱ्याचं नाव, मोबाईल नंबर, गाव, जिल्हा, पीक कुठलं होतं ते आलेलं आहे, अर्ज क्रमांक कुठला होता, आपण पीक विमा भरलेला अर्जाचा क्रमांक कुठला होता तो सुद्धा आलेला आहे, घटनेचा प्रकारसुद्धा किंवा आत्ता आपण जे नुकसान भरपाई केलेलं आहे त्याचा अर्ज क्रमांक आहे। घटनेचा प्रकार एक्सेस रेनफॉल म्हणजे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे, घटनेची तारीख आले, सादर कधी केलं तुम्ही, म्हणजेच हा नुकसान भरपाईसाठी क्लेम कधी केला आहे तर त्याचंसुद्धा इथं दाखवलेलं आहे तारीख। त्याच्यानंतर सादर केले तर येस म्हणत आहे, म्हणजे आपण कंप्लेंट केलेली आहे। आणि विमा कंपनीची कार्यवाही हे सर्वात महत्त्वाचं आहे। विमा कंपनीची कार्यवाही याच्यापुढे पेंडिंग फॉर अप्रूव्हल असं दाखवत आहे, म्हणजेच आता आपण तर कंप्लेंट केले पण विमा कंपनीने अजून त्याच्यावरती कुठली प्रोसेस किंवा कार्यवाही केलेली नाही। ज्यावेळेस त्याच्यावर प्रोसेस करेल तर ते आपलं ॲक्सेप्टेड केलेलं आहे, म्हणजे पीक विमा कंपनीने त्याच्यावर ते ग्राह्य धरलं आहे किंवा रिजेक्ट केलं आहे। काही चुकीमुळे रिजेक्टसुद्धा होतं काही वेळा, तर ते तिथं आपलं पुढच्या वेळी स्टेटस दिसणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या झालेलं पीक अतिवृष्टीमुळे जे पिकाची नुकसान झालं होतं तर त्याची यशस्वीरित्या नोंद केलेली आहे। तर मित्रांनो, आपण असं शेतीविषयी शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथून पुढे असेच चांगले महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल।